अति व्यसतो मानसिक तेने पावती परम सुख मी तव रामाचा सेवक सीता सम्यक शोधिना मज पामराय काय थोरपण पायचे आव्हान पायी बरे मस्तक हे पायावर या वार करे संताच्या मोठ्या मोठ्याची ही गती आपली पुढे ज्ञानवान विचारवान भक्त आणि परमेश्वराला आपल्याशी करून घेणाऱ्या हनुमानजीची अवस्था त्या लंका नगरीच्या ठिकाणी आहे। परराज्यामध्ये आहे, आपण स्वराज्यामध्ये असताना देखील तो भक्तिभाव आपल्या अंतःकरणामध्ये नाहीये। का नाहीये? बाह्य अंग आहे, अंतरंगामध्ये हनुमानजी जाऊन देखील त्यांना दुःख भोगावं लागलं। तुम्ही आम्ही सर्व बाह्य रंगामध्ये आहोत। वरलिया रंग मी नाही म्हणे, वरलिया रंगे वरल्याच रंगात आहे, पण वरला रंग सोडून द्या कसलाय असं, पण अंतरंगामध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत असणारा खऱ्या परमार्थाचं साधन किंवा सिद्धी प्राप्त होत नाहीये। त्याच्यामध्ये हनुमानजी त्या हनुमानजीला देहरूपी लंका नगरीच्या ठिकाणी जे विकारामध्ये प्रवेश करून सत्याचा शोध घेत असताना देखील सिद्धीची शुद्धी लागणार गेली। तुमच्या आमच्या जीवनामध्ये हेच कर्म आहे। किती आपण प्रयत्न करण्याचा प्रयत्न जरी केला तरी कार्याची सिद्धता होत नाहीये, पण आपण दुःखाच्या आवृत्तीमध्ये पडतोय। या दुःखाचा जर ऱ्हास किंवा नाश जर करायचा असेल, एकतत्व नाम हेच आपल्या जीवनामध्ये जर असेल तर सिद्धता होते। त्याच्यामध्ये हनुमानजी त्यांना दुःख भोगावं लागलं, पण सत्याचा शोध दुर्जनाच्या नगरीमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे। उल्हास हनुमंताचे चित्त आलस्य साठोडी विकल्प वार्ता अति साक्ष्य बेशोधीन सीता श्री रघुनाथाचे बघा आमच्या जीवनामध्ये हेच आहे। माझं नांगरायचं राहिलंय, माझं भिजवायचं राहिलंय, घरातला कामधंदा राहिलाय, कोळपायचं राहिलंय, मग कसं जावा पोटीला, मग तिथे गेलं वेळ लागते, मग माझ्या पद्धतीनं आळस सांडून आळस हनुमानजीने शरीरातला काढून टाकला। तुम्ही आम्ही जोपर्यंत आळस काढत नाही, आळस हा कुटुंबाचा वैरी मला पुढे म्हणता येत नाही, आळस जोपर्यंत आपल्या शरीरातल्या परमार्थिक साधनेमध्ये जात नाहीये तोपर्यंत ते परमार्थ स्वरूपाकडे आपण जाण्यासाठी विन्मुख आहात। जरी परमार्थ तुम्ही आम्ही करत असता तरी हे बाह्यांगातलं लक्षण आहे। अंतरंगामध्ये गेल्यानंतरच खऱ्या परमार्थाचं स्वरूप तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहत नाहीये। तो आत्मा अनुभूती, आत्मा आनंद आणि आत्मानंदाच्या माध्यमामधून परमानंदाची प्राप्ती करून घेणारे हनुमानजी, त्यांना एवढं दुःख भोगावं लागले, त्यांना कष्ट सहन करावं लागले। आता सीतासुधीच्या सानिध्यामध्ये हनुमानजीला काही प्रत्येक रूप जिथे असणारं पाहायला मिळालं दृश्य रूपानं, पण त्याचा नाश करून सत्याचा शोध घेता हनुमानजी निघालेले आहेत। सत्य हे आपल्या जवळ आहे, आपल्यातलं सत्य आपण बाहेर काढायचे, आतून वरून नाहीये। चौथ्या वाणी नाही काढायचं, परावाणीपासून काढायचे। आणि जर परावाणीपासून तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर शब्द निघत असतील तर असं समजायचं भगवंत आपल्या सानिध्यामध्ये दिसत फक्त नाहीये, पण तुमच्या कार्याची सिद्धता केल्याशिवाय सोडत नाही आहे। पूर्वी केले स्वयं शोधन समस्त ही लंका भुवन शोधिता राहिले जे स्थान भावदान। बघा कायिक भाव, वाचिक भाव, मानसिक भाव ही देहरूपी लंकाच आहे। याच्यामध्ये सत्व आहे, याच्यामध्ये राम आहे, याच्यामध्ये परमात्मा आहे। ते सगळ्याला जाणून आहे। तुम्ही आम्ही तर वाचक सुचक सगळ्यालाच माहिती, पण त्याच्याकडे जाण्याचा जो प्रयत्न आहे तो सात्विकतेमधला असायला पाहिजे, वेदात्मक नसायला पाहिजे, वेदात्मक नसायला पाहिजे। आणि त्या माध्यमामधून त्या परमेश्वराकडे तुम्ही आम्ही जर गेलात तर नक्की सिद्धता झाल्याशिवाय